नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। आजच्या घडीला जेव्हा आपण इंटरनेटवर जातो तेव्हा भरपूर सेक्स टॉयसाठी भरपूर वेबसाईट उपलब्ध आहे। खरोखर हे सेक्स टॉय चांगले असतात का? खरोखर हे लीगल आहेत का? आणि खरोखर आपल्या इंटिमेट लाईफला आपल्याला काही मदत करतात का? याच विषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीययुक्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे। कुठे ना कुठे तुम्ही फसत असाल किंवा कुठे तुमची फसवेगिरी होत असेल किंवा तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळत नसेल किंवा तुम्हाला चुकीचं नॉलेज मिळत असेल तेव्हा मी या व्हिडिओद्वारा व्हिडिओ बनवून तुम्हाला नेहमी सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करत असतो। खरोखर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा। मित्रांनो, आजच्या घडीला सेक्स टॉयजने खूप जास्त धुमाकूळ केलेला आहे। कारण की प्रत्येकाला आपल्या आपल्या फंटासी आहेत, हे बघून अजून काही लोक फंटासी करतात। खरोखर हे सेक्स टॉय चांगले असतात का? तर मी तुम्हाला ॲज अ सायंटिफिक डॉक्टर मी तुम्हाला सांगेल की आमच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये काही सेक्स टॉयज उपलब्ध नसायचे। सगळ्यात चांगले सेक्स टॉयज म्हणजे आपले फिंगरिंग आहे, आपली जीभ आहे, आपले होठ आहेत। हे सगळ्यात चांगले सेक्स टॉयज आहेत ज्याच्यामुळे आपण खेळू शकतो किंवा ज्याच्यामुळे आपण आपल्या पार्टनरला उत्तेजन देऊ शकतो। मग तुम्हाला एक्सटर्नल सेक्स टॉयज वापरून आपलं इंटिमेट लाईफ जर बनवायचं असेल तर त्याची गरज काय आहे? कारण की ज्या वेळा तुम्हाला फक्त सिगारेटची सवय लागते, स्मोकिंगची किंवा ड्रिंकची सवय लागते, पण त्या ड्रिंकमुळे आणि स्मोकिंगमुळे पण तुम्हाला जर उत्तेजना येत नसेल किंवा किक बसत नसेल तेव्हा तुम्ही अफीम आणि चरस किंवा गांजासारखे हे सेवन करून तुम्हाला अजून उत्तेजना मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतो। कारण की मानसिक हा स्वभाव आहे की त्याला उत्तेजना जास्तीत जास्त पाहिजे। किती पैसा कमवला तरी त्याला कमीच वाटतं, अजून पैसा कमवायचा असं शर्यतीमध्ये लोक लागलेले आहेत। नाही तर बरेच लोक असे असतात त्यांना पैसा कमवायची गरज नाही आहे, शांततेने लाईफ जगायला पाहिजे, पण नाही, कुठून कुठे त्यांना किक बसलेली असते। कुठून कुठे त्यांना ते जितकं ते कमवतायत किंवा जितकं ते वापरतायत त्यांना किक बसत नाही, म्हणून ते काही नवीन शोधत असतात। आणि या नवीन शोधणाऱ्या मंडळीपैकीची एक मंडळी अशी आहे की ते केव्हा वेगवेगळे सेक्स टॉयज यांचा म्हणजे आपल्या लैंगिक आशेमध्ये वापर करून घेताना दिसून येतात। तर मित्रांनो, हे चुकीचं आहे। काही जे सेक्स टॉयज आहेत हे FDA अप्रुव्हल नाही आहेत। जर ते खरोखर FDA अप्रुव्हल असते तर कुठे तुम्हाला ते मेडिकली त्यांनी बेनिफिट दिलं असतं, पण कोणतेही सेक्स टॉयज हे FDA अप्रूव्ह करत नाही। कारण की कुठं ना कुठं जास्त अति वापर केल्यामुळं याचे तुमच्या लैंगिक आयुष्यावर म्हणा किंवा तुमच्या शरीरावर म्हणा दुष्परिणाम होऊ शकतात। म्हणून मित्रांनो, हे दुष्परिणाम जर टाळायचे असतील तर कोणतेही सेक्स टॉयज वापरण्याची तुम्हाला काही गरज नाही। कारण की याची जर तुमच्या पार्टनरला किंवा तुम्हाला जर सवय लागली तर ते नेहमी वापरावं लागतील आणि त्याच्यापेक्षा नेहमी तुम्हाला जास्त विगरस सेक्च्युअल स्टिम्युलेशन देण्यासाठी जास्त विगरस टॉयज तुम्हाला वापरावं लागतील। तर अशी सवय न करता, कारण की ॲडिक्टिव्ह आहे, बऱ्याच स्त्रियांना पण ॲडिक्टिव्ह आहे। जर काही स्त्रियांनी जर आपल्या पेनिससारखं हार्ड मटेरियल जर काही इन्सर्ट केलं आणि त्याच्यातून तिला जर जास्त मजा मिळाली तर तुमचं पेनिस जे असतं ते सॉफ्ट इरेक्ट होतं, ते की हार्ड इरेक्ट होत नाही। तर त्याच्यापासून तुमच्या पार्टनरला केव्हा त्याच्यातून उत्तेजना मिळणार नाही आणि ती सेक्स टॉयच्या बळी पडू शकते। म्हणून सेक्स टॉयज हे ॲडिक्टिव्ह टॉयज आहेत, याचा वापर करणं अत्यंत चुकीचं आहे। ते तुम्ही वापरायला नाही पाहिजे, हेच तुम्हाला मी या व्हिडिओद्वारा सांगतो। कारण की बरीच मंडळी माझ्याकडे पण सेक्स टॉयसाठी डिमांड करतात, पण मी काही सेक्स टॉयज विकत नाही, मला ते पसंत पण नाही आणि ते FDA अप्रुव्हल पण नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा। धन्यवाद मित्रांनो।